मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांची मोठी बातमी आणि ज्या शेतकऱ्याला बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता जमा झालेला आहे, त्याच शेतकऱ्याला आता बघा नमो शेतकरी योजनांचा 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा आजच शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहे। बघा, सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता बघा 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। बघा, पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यामध्ये हा निधी सोडण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्याची बघा प्रतीक्षा संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला होता, त्याच पात्र लाभार्थ्यांना आता बघा नमोचा 9वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्याचप्रमाणे बघा, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की आता केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्याच खात्यात नमोचा 9वा हप्ता आजच जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसाची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता ज्या शेतकरी पात्र आहे त्या पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यातच पैसे जमा होणार। कोणते शेतकरी पात्र आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। बघा, आता सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप केले जाणार आहे। सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हा वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने बघा 18 जिल्ह्यातील शेतकऱ्याला मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा हे संदेश येतील। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला आहे त्यांनाच आपले बँक खात्याचा SMS तपासावेत। कारण की बघा, ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळाला आहे, अशा शेतकऱ्यासाठी आजचा सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस असणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, त्यांच्याच बँक खात्यात बघा आता 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। ही सर्वात मोठी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे बघा, पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यासाठी बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे DBTच्या माध्यमातून हे पैशाचा वाटप आजच होणार आहे। त्याचप्रमाणे बघा, राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनांपेक्षा थोडेसे वेगळे आणि कडक आहे। त्यामुळे ज्यांची कागदपत्र आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांनाच नमोचा 9वा हप्ता दिला जाणार आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच अद्याप केलेली आहे, त्यानुसार वितरित सुरू झालेले आहे। आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आता कोणते शेतकरी पात्र आहे व तसेच कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता ही यादी जाहीर केलेली आहे। बघा, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयाची निधी बँकांना अदा केलेली आहे। ज्या बँकेत तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला होता त्याच खात्यात आता 9व्या हप्त्याचं वितरण केले जात आहे। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी 18 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यात पुढील काळात वाटप केला जाणार असेल तरी बघा पहिल्या जिल्ह्यात आजच बघा त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार। त्याचप्रमाणे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ते जिल्हे कोणते आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो, त्या जिल्ह्यामधील तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, शेतकरी बघा बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता ज्या शेतकऱ्याला 8वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला 9वा हप्ता सुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। कारण की बघा, पैशाचं वितरणासाठी 6 जिल्ह्याचा 3 गट तयार करण्यात आलेले आहे। पहिला गट सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल, तर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि तिसऱ्या गटातील 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत नमोचा 9व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। यामुळे शेतकऱ्याने आपापल्या टप्प्यानुसार बँक खात्यावर व्यवहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे।
त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या योजनाचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यात दिसायला उशीर झाला होता. का उशीर झाला होता? कारण की शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याचे मुख्य कारण म्हणजेच बँकेची बघा ई-के-वाय-सी पूर्ण नसणे हे होतं. आणि बघा सरकारने सूचना दिल्या आहे, की ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही, त्यांना ते तीव्रता दुसरून करून घ्यावे. कारण की बघा ज्या शेतकऱ्याने अपडेट जर करून घेतलं नसेल, त्यांचे पैसे वेळेवर त्या शेतकऱ्याचे वेळेवर पैसे 8व्या हप्त्याचे दिसले नव्हते. जेणेकरून नमोचा 9वा हप्ता मिळताना कोणतेही शेतकऱ्याला अडचण येणार नाही, ही सर्वात मोठी बातमी सांगितली. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा ज्या शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे, त्यांना नमो शेतकरी योजनांच्या हप्त्यासाठी प्राधान्य दिलेले जात आहे. तुम्हाला जिल्हा जर पहिल्या टप्प्यात यादीत असेल, तर आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असतानाच तांत्रिक प्रक्रियेला थोडासा वेळ लागू शकतो. परंतु नमोचा 8वा हप्ता मिळालेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 9व्या हप्त्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक बघायचं आहे. बघा, उत्पन्नाची मर्यादा ही देखील या योजनेसाठी एक महत्त्वाचा निकष आहे. ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांनाच या योजनाचा लाभ दिला जातो. जर तुमचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा घरात कोणीही सरकारी नोकरी असेल, तर अशा लाभार्थ्यांना या हप्त्यापासून वंचित राहू लागू शकते. नमोचा 8वा हप्ता ज्यांनी मिळाला आहे, त्यांना या अटीची पूर्तता आधीच केलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला 8वा हप्ता मिळाला नमो शेतकरी योजनाचा, त्या शेतकऱ्याला 9वा हप्तासुद्धा त्यांच्याच बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, पहिल्या टप्प्यासाठी HDFC बँक निवडलेली आहे. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, येस बँक यासारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यात आलेली आहे. या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खातं नमो शेतकरी योजनेला लिंक आहे, त्यांना आजचा आनंदाची बातमी मिळाली आहे. तसेच बघा, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनाही या हप्त्याचं वितरण तातडीने केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया लाखो खातेदारांना नमोचा 9वा हप्ता आजच मिळण्याची शक्यता आहे. या बँकेचे जाळं ग्रामीण भागाला मोठं असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारने या बँकांना प्राधान्य दिलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, DBDची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी बँक स्तरावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. आणि त्याचप्रमाणे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता पहिल्या टप्प्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ते 18 जिल्हे कोणते आहे? सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजचा नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांनी आपले बँकेशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी. कारण की शेतकरी मित्रांनो, त्यांच्या बँक खात्यात आज 100% पैसे जमा होणार. जर तुमचं पहिल्या टप्प्यात नसेल तर काळजी करू नका. कारण की बघा, जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात नसेल तर शेतकरी मित्रांनो अजिबात काळजी करू नका. तुम्हाला पुढील टप्प्यात निश्चितपणे लाभ मिळेल. नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता मिळालेल्या एकही शेतकऱ्यांना 9व्या हप्त्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. फक्त आपले आधार कार्ड, बँक आणि मोबाईल नंबर बँकेशी लिंक ठेवणे, जेणेकरून पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला तीव्रता मिळेल आणि तुमच्या शेती कामं वेळेवर पूर्ण होतील. आणि शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पैसे जमा झाले की नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.